नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज मी खास तुमच्यासाठी निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य कसे बनवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नकारार्थी वाक्य आपण मराठीमध्ये खूप वेळा बोलतो, परंतु आपणाला जर इंग्लिश बोलता येत नसेल तर आपण नकारार्थी वाक्य हे इंग्लिशमध्ये कसे बनवायचे आणि इंग्लिश आपण कसे बोलू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत, खूप सोप्या पद्धतीने. चला तर मग पाहूयात. वेळ वाया घालवू नका हे एक नकारार्थी वाक्य आहे. हे आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे आहे. कसे बोलणार? डू नॉट वेस्ट टाइम या पद्धतीने बोलायचे आहे. व्हिडिओ खूप सुंदर आहे, तुम्हाला समजेल या पद्धतीने मी सांगणार आहे. तुम्हाला जर इंग्लिश येत नसेल तर ती भीती तुमची हा व्हिडिओ पाहून नक्की जाणार. गोंधळ करू नका हे आपल्याला इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? डू नॉट मेक अ नॉईज या पद्धतीने बोलायचे आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची इंग्लिश बोलण्याची भीती एकदम गायब होऊन जाईल. खूप छान वाक्य आहेत आणि तुम्हाला खूप छान प्रकारे मराठी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करता येतील. मला त्रास देऊ नका हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? डू नॉट गेट ऑन माय नर्व्हस. हा वेळ जो आहे तुम्हाला लिहून घेण्यासाठी दिलेला आहे. तुम्ही हे वाक्य लिहून सुद्धा घेऊ शकता. खूप वेळ दिलेला आहे, तुम्ही हे वाक्य लिहून घ्या. धूम्रपान करू नका हे वाक्य आहे नकारार्थी. हे वाक्य आपणाला इंग्लिशमध्ये कुठल्या पद्धतीने बोलायचे? डू नॉट गेट स्मोक. ज्यांना कोणाला इंग्लिश बोलता येत नसेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर व पाहिल्यानंतर तुम्हाला इंग्लिश बोलणे अगदी सहज सोपे होऊन जाईल. भांडण करू नका हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? डू नॉट फाईट. असे छोटे छोटे वाक्य आपल्या बोलण्यातून आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करू शकतो. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल. कळ लावू नका. कळ लावू नका हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? डू नॉट बॅक बाईट या पद्धतीने बोलायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. खोटे बोलू नका. आता आपण प्रत्येकाला म्हणतो खोटे बोलू नका. हेच वाक्य आपल्याला त्यांना इंग्लिशमध्ये सांगायचे आहे. तर कसे सांगणार? डू नॉट टेल अ आय. डू नॉट टेल अ लाय. चुकीचा खेळ करू नका. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? डू नॉट प्ले फूल.
त्रास देऊ नका. हे वाक्य आहे, ते वाक्य आपण इंग्लिशमध्ये डू नॉट बोदर मी. डू नॉट बोदर मी या पद्धतीने बोलायचे आहे. विना तिकीट प्रवास करू नका. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? डू नॉट ट्रॅव्हल विदाउट तिकीट. मला माहीत नाही. हे वाक्य इंग्लिशमध्ये आय डू नॉट नो. आय डू नॉट नो. ती तिथे येत नाही. हे वाक्य आहे, हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? शी डज नॉट कम हिअर. आम्ही ही बातमी ऐकली नाही. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे बोलायचे आहे? We haven't heard this news. आज थंडी नाही. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे आहे. It's not cold today. It's not cold today. या पद्धतीने बोलायचे. आज आम्हाला उशीर झाला नाही. हे नकारार्थी वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये वी आर नॉट लेट टुडे या पद्धतीने बोलायचे आहे. खूप सोपे वाक्य आहेत आणि इंग्लिश खूप सोप्या पद्धतीने आपल्याला बोलता येईल. आम्हाला उद्या उशीर होणार नाही. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे आहे. वी शॅल नॉट बी लेट टुमॉरो. वी शॅल नॉट बी लेट टुमॉरो. मला पत्र मिळाले नाही. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे आहे. आय डिड नॉट गेट द लेटर. आय डिड नॉट गेट द लेटर म्हणजे मला पत्र मिळाले नाही. हे आपण सोप्या पद्धतीने इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करू शकतो. तिला मुलगा नाही. हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसे बोलू शकतो? सी डझंट नॉट हॅव अ सन.
घाबरू नकोस, बाबा रागवणार नाही. हे वाक्य आपणाला इंग्लिशमध्ये बोलायचे आहे. डोंट वरी, फादर वुड बी अँग्री. ती विवाहित नाही. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलणार? सी इज नॉट मॅरीड. सी इज नॉट मॅरीड. हे वाक्य पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय. बाय बाय विद्यार्थी मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अभ्यासक्रमासह.